सरकार ज्येष्ठ नागरिकांसाठी स्पेशल गिफ्ट देणार आहे। काय असणार आहे हे स्पेशल गिफ्ट पाहूया। सरकार खास योजनेचा शुभारंभ करणार आहे। राज्यातील 60 वयोवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी आताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। राज्यातील ज्या नागरिकांचं वय 60 वर्ष पूर्ण असेल, 60 वर्ष चालू असेल किंवा 60 वर्षांपेक्षा जास्त असेल तर अशा सर्व ज्येष्ठ नागरिकांना उद्यापासून प्रत्येक महिन्याला 5,000 रुपयांची पेन्शन आणि प्रत्येक महिन्याला 10 वस्तू वाटप करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुमचं वय 60 वर्षांपेक्षा पुढे असेल, 60 वर्ष चालू असेल तर तुम्ही सुद्धा या दोन्ही आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे। बघा ज्येष्ठ नागरिकांना, जर तुम्ही अजून ज्येष्ठ नागरिक कार्ड काढलेलं नसेल तर ते ज्येष्ठ नागरिक कार्ड सुद्धा लवकरात लवकर काढायचं आहे, कारण उद्यापासून ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचे अर्ज सुरू होणार आहेत। जे ज्येष्ठ नागरिक अर्ज करतील त्या ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 5,000 रुपयांची पेन्शन आणि प्रत्येक महिन्याला या 10 वस्तू वितरित सुद्धा केल्या जाणार आहेत। बघा ज्येष्ठ नागरिकांना वयोमानानुसार ज्येष्ठ नागरिकांना डोळ्यांना कमी दिसणे असेल, चालण्यामध्ये अडथळे येत असेल, बीपी असेल, शुगर असेल, मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी अशा आजारांनी ज्येष्ठ नागरिक त्रस्त असतात। तर या ज्येष्ठ नागरिकांना या आजारातून मुक्तता मिळवण्यासाठी आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि त्यांचं अर्थखातं चांगलं करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठे आणि आनंदाचे 2 निर्णय या ठिकाणी लागू होत आहेत। जे ज्येष्ठ नागरिक या आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेणार आहेत त्या ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 5,000 रुपयांची पेन्शन आणि त्या ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 10 वस्तू सुद्धा मिळणार आहे। तर बघा ज्येष्ठ नागरिकांना आता जे 5,000 रुपयांची पेन्शन योजना सुरू होत आहे तर या पेन्शनचा अर्ज कसा करायचा आहे, कुठे करायचा आहे, याच्यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत, सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत त्याची संपूर्ण सविस्तर डिटेल्स मध्ये माहिती पाहणार आहोत। त्यासोबत प्रत्येक महिन्याला तुम्हाला 5,000 रुपयांच्या पेन्शन सोबत ज्या 10 वस्तू दिल्या जाणार आहेत तर त्या 10 वस्तू कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। त्यासोबत ज्येष्ठ नागरिकांना तुमच्या आरोग्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुधारणा झाली पाहिजे, तुम्हाला प्रत्येक महिन्याला खर्चायला पैसे मिळाले पाहिजेत, या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी अजून 5 मोठ्या घोषणा सुद्धा करण्यात आलेल्या आहेत। तर एकंदरीत राज्यातील 60 वयोवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून 3 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। तर या 3 आनंदी निर्णयांचा लाभ कसा घ्यायचा आहे त्याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत। त्यामुळे जर तुमचं वय 60 वर्षांपेक्षा अधिक असेल तर तुम्ही सुद्धा या 3 आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे, कारण मुख्यमंत्री फडणवीस साहेब दिलेला शब्द पाळत असतात। बघा तुम्हाला सुद्धा माहिती असेल तुमच्या घरामध्ये एखादी महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील तर त्या लाडक्या बहिणीला प्रत्येक महिन्याला 1,500 रुपयांचा हप्ता मिळत आहे। जर तुमच्या घरामध्ये एखादे गॅस ग्राहक असतील तर त्यांना गॅस कनेक्शनचे पैसे मिळत आहेत। जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला नमोच हप्ता, पीएम हप्ता, पीक विम्याचे पैसे, अतिवृष्टीचे पैसे आणि आता कर्जमाफी सुद्धा होणार आहे। म्हणजेच हे माहितीचं सरकार मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं सरकार राज्यातील शेतकरी बांधवांच्या हिताचं आहे, राज्यातील महिलांच्या हिताचं आहे, राज्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या सुद्धा हिताचं आहे। बघा ज्येष्ठ नागरिकांना भरपूर दिवसांपासून तुमच्यापासून मागणी केली जात होते, भरपूर ज्येष्ठ नागरिक सरकारला वारंवार पत्र लिहित होते की या ठिकाणी राज्यातील महिलांसाठी योजना सुरू केले, राज्यातील शेतकऱ्यांसाठी योजना सुरू केले, राज्यातील विधवा ताईंसाठी, अपंग दादांसाठी योजना सुरू केलेली आहे। आता आमचं वय झालंय, आमच्यासाठी सुद्धा कोणती तरी योजना सुरू करा। त्या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून 60 वयावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 5,000 रुपयांची पेन्शन आणि 10 वस्तू देण्याची योजना या ठिकाणी सुरू सुद्धा करण्यात आलेली आहे। आता बघा ज्येष्ठ नागरिकांना या पेन्शनचा लाभ कसा घ्यायचा आहे ते आपण सर्वात अगोदर बघणार आहोत, जेणेकरून या ठिकाणी तुमचा वेळ सुद्धा वायाला जाणार नाही, कारण सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये काही पण बातम्या फिरत असतात। परंतु ज्येष्ठ नागरिकांना आपला एकमेव चॅनल असा आहे, या चॅनलच्या माध्यमातून जी काही सत्य माहिती असते तर ती सत्य माहिती तुमच्यापर्यंत कमी शब्दामध्ये पोहोचवली जात असते, कारण भरपूर ज्येष्ठ नागरिक शेतकरी बांधव आहेत, भरपूर ज्येष्ठ नागरिक राज्याचे रहिवासी आहेत, भरपूर ज्येष्ठ नागरिक मजुरी काम करणारे
आहेत. भरपूर असे ज्येष्ठ नागरिक आहेत तर ते या ठिकाणी विविध क्षेत्रामध्ये सध्याच्या स्थितीला सुद्धा वय झालेलं आहे तरी पण काम करणारे असे ज्येष्ठ नागरिक आहेत तर त्या ज्येष्ठ नागरिकांना वय झाल्यानंतर काम करावे लागू नये, त्यासोबत राज्यामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ज्येष्ठ नागरिक खुश राहायला पाहिजेत या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून हा सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. तर बघा ज्येष्ठ नागरिकांना तुमच्यासाठी फक्त एक आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला नाही तर तुमच्यासाठी 3 मोठे आनंदाचे निर्णय उद्यापासून लागू होत आहेत. राज्यातील सरासरी 52 लाख ज्येष्ठ नागरिकांना याचा फायदा प्राथमिक स्वरूपामध्ये होणार आहे. बघा ज्येष्ठ नागरिकांना पहिला आनंदाचा निर्णय 5,000 रुपयांची पेन्शन, दुसरा आनंदाचा निर्णय प्रत्येक महिन्याला 10 वस्तू आणि तिसरा आनंदाचा निर्णय म्हणजे राज्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना म्हणजेच ज्यांचं वय 60 वर्ष चालू असेल, 60 वर्षांपेक्षा अधिक असेल किंवा 60 वर्षांच्या पुढे सरकलेला असेल, 65 वर्ष असू द्या, 70 असू द्या, 75 असू द्या किंवा 80 असू द्या, फक्त तुमचं वय 60 वर्षांपेक्षा अधिक असायला पाहिजे तर ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला 5,000 रुपयांची पेन्शन, प्रत्येक महिन्याला 10 वस्तू आणि या ठिकाणी तुमच्यासाठी अजून काही आनंदाचे निर्णय लागू सुद्धा करण्यात आलेले आहेत. तुमच्यासाठी 5 मोठ्या घोषणा सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आहेत. एकंदरीत हे 3 आनंदाचे निर्णय आपण सविस्तर पद्धतीने पाहणार आहोत. परंतु ज्येष्ठ नागरिकांना सरकारने दिलेल्या माहितीनुसार जे ज्येष्ठ नागरिक सरकारी कर्मचारी असतील तर त्या ज्येष्ठ नागरिकांना अगोदर राज्य सरकारची आणि केंद्र सरकारची पेन्शन मिळत आहे. त्यामुळे जे सरकारी सेवेमध्ये होते आता त्यांची रिटायरमेंट झालेली असेल तर त्यांना हे पेन्शन लागू होणार नाही कारण त्यांना राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून पेन्शन मिळत असते आणि जे केंद्रामध्ये कामाला होते म्हणजेच भारत देशामधील कोणत्याही राज्यामध्ये कार्यरत होते आणि त्यांची आता रिटायरमेंट झालेली असेल तर त्यांना पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून भारत सरकारची पेन्शन मिळत आहे. त्यामुळे अशा सरकारी रुजू असलेल्या रिटायरमेंट झालेल्या पेन्शनधारकांना ही पेन्शन मिळणार नाही. तर ही पेन्शन प्रत्येक महिन्याला 5,000 रुपयांची पेन्शन फक्त राज्यातील 60 वयावरील या ठिकाणी पात्र असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना तुम्ही सुद्धा या 5,000 रुपयांच्या पेन्शनसाठी पात्र आहात का? तुम्ही सुद्धा या 10 वस्तूंसाठी पात्र आहात का? आणि या ज्या 10 घोषणा करण्यात आलेल्या आहेत तर त्या 10 घोषणा तुमच्यासाठीच आहेत का हे तुम्ही सर्वात अगोदर पाहायचं आहे. अन्यथा हा व्हिडिओ पाहून तुमचा उपयोग होणार नाही कारण सरकारने दिलेल्या माहितीनुसार फक्त राज्यातील गोरगरीब, राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांना सक्षम बनवण्यासाठी त्यांचा दवाखान्याचा खर्च उचलण्यासाठी सरकारच्या माध्यमातून पेन्शन त्यासोबत विविध वस्तू देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. बघा ज्येष्ठ नागरिकांना आपल्या राज्यामध्ये ग्रामीण क्षेत्रामध्ये भरपूर ज्येष्ठ नागरिक आहेत आणि शहरी भागामध्ये सुद्धा भरपूर ज्येष्ठ नागरिक आहेत परंतु ग्रामीण भागामधील मुले त्या ज्येष्ठ नागरिकांना सांभाळतात परंतु शहरामध्ये मुले सांभाळत नाहीत. बघा शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विविध वस्तूंचे भाव वाढलेले आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये खिशावरती ताण येत असतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये ज्येष्ठ नागरिक त्रस्त असतात, त्यांना त्यांची मुले सांभाळत नाहीत, त्यांच्या दवाखान्याचा खर्च उचलत नाहीत. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना सुरू करण्यात आलेल्या आहे. बघा मोठ्या प्रमाणामध्ये शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी सरकारकडे तक्रारी नोंदवलेल्या होत्या. मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना विविध माध्यमातून या ठिकाणी अर्ज सुद्धा देण्यात आलेले होते की आमचे मुले आम्हाला सांभाळत नाहीत, आमच्या दवाखान्याचा खर्च उचलत नाही, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आम्हाला फुलाची पाकळे काहीतरी पेन्शन दिली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यामध्ये या गोष्टीवरती मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीमधून उद्यापासून या ठिकाणी योजनेचे अर्ज सुरू करण्याचा निर्णय, विविध वस्तू देण्याचा निर्णय, 5 मोठ्या घोषणाचा सुद्धा निर्णय या ठिकाणी करण्यात आलेला आहे. परंतु ज्येष्ठ नागरिकांना सरकारने दिलेल्या माहितीनुसार फक्त राज्यातील पात्र ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे परंतु जे ज्येष्ठ नागरिक पात्र नसतील तर त्यांना याचा लाभ मिळणार नाही. तर बघा या ठिकाणी आता तुमचा जास्त वेळ न घेता जी काय तुमच्यासाठी जी योजना सुरू होत आहे, तुम्हाला ज्या 10 वस्तू दिल्या जाणार आहेत तर त्या 10 वस्तूंचा लाभ, या योजनेचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे याची संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल मध्ये माहिती सांगत आहे. बघा ज्येष्ठ नागरिकांना आपलं राज्य सरकार म्हणजेच मुख्यमंत्री फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा हे जे त्रिमूर्तीचं महायुतीचं सरकार आहे तर हे सरकार राज्यातील महिलांसाठी विविध योजना सुरू करत आहे. राज्यातील ज्येष्ठांसाठी आता नवीन योजना सुरू करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवरती विधवा पेन्शन असेल, ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला सुद्धा माहिती असेल की संजय गांधी निरोध योजना सुद्धा महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू आहे. सरासरी 60 पेक्षा अधिक योजना आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये या त्रिमूर्तीच्या सरकारने सुरू केलेली आहे. त्याच पार्श्वभूमीवरती राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी
त्यांच्यासाठी सुद्धा नवीन योजना आणि त्यांना या ठिकाणी त्यांच्या जीवनमानामध्ये सुधारणा झाली पाहिजे, त्यांना विविध गोष्टींच्या माध्यमातून या ठिकाणी सुधारलं पाहिजे, त्या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून हा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। परंतु ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे फक्त पात्र ज्येष्ठ नागरिकांनाच हा लाभ घेता येणार आहे, परंतु जे पात्र नसेल तर त्यांना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार नाही। तर बघा ज्येष्ठ नागरिकांना आता या ठिकाणी माहिती दिलेली आहे। आता आपण सर्वात अगोदर पात्रता कागदपत्रे, अर्ज कसा, कुठे, कधीपर्यंत करायचा आहे आणि या ठिकाणी या पेन्शनचा लाभ कशा पद्धतीने मिळणार आहे, म्हणजेच तुम्हाला ही पेन्शन थेट तुमच्या आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असलेल्या बँक खात्यावर जमा होणार आहे का, तुम्हाला कुठे जाऊन ही पेन्शन मिळणार आहे, त्यासोबत या 10 वस्तू कोणकोणत्या आहेत, या 10 वस्तू कुठे मिळणार आहे त्याची माहिती सुद्धा देतच आहे। तर बघा ज्येष्ठ नागरिकांना सर्वात अगोदर आपण कागदपत्रांपासून सुरुवात करूया। तर बघा ज्येष्ठ नागरिकांना हा अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे तुमच्या ओळखीचा पुरावा, तो पुरावा म्हणून आधार कार्ड असायला पाहिजे। त्या आधार कार्डवरती तुमचं नाव पूर्ण असायला पाहिजे, तुमचं नाव, तुमच्या वडिलांचं नाव आणि तुमचं आडनाव, त्यासोबत तुमची जन्मतारीख, याच्यामध्ये तारीख असली पाहिजे, महिना असला पाहिजे आणि साल सुद्धा त्या आधार कार्डवरती दिसलं पाहिजे। तुमच्या आधार कार्डवरील तुमचा फोटो हा अपडेट असायला पाहिजे, या सालामधील या ठिकाणी लेटेस्ट फोटो असायला पाहिजे। तर हे झालं आधार कार्ड। आधार कार्डवरती काही नवीन नियम लागू झालेले होते, त्या नियमांतर्गत आधार कार्ड अपडेट असायला पाहिजे। त्यानंतर मतदान कार्ड, बघा जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तरी पण चालणार आहे, परंतु मतदान कार्ड असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर लाभ मिळणार आहे, कारण या मतदान कार्डवरती राज्यातील ज्येष्ठ नागरिक सरकारला मदत करत असतात, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून हे मतदान कार्ड काय अपडेट करायला सांगणार नाही। जर मतदान कार्ड असेल तर त्या मतदान कार्डवरती सर्वात अगोदर लाभ मिळणार आहे। त्यासोबत ज्येष्ठ नागरिकांना उत्पन्नाचा दाखला, बघा तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल तर सरकारला या ठिकाणी तुम्हाला लाभ देण्यात येणार आहे, परंतु जर उत्पन्नाचा दाखला नसेल तर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे। त्यानंतर 2 छोट्या आकाराचे पासपोर्ट साईज फोटो आणि तुमचं वय 60 वर्षांपेक्षा अधिक आहे याच्यासाठी ज्येष्ठ नागरिक कार्ड काढलं असेल तर त्याच्यावरती अर्ज करू शकता। जर ते कार्ड काढलेलं नसेल तर तुमच्याकडे आधार कार्ड असेल आणि त्याच्यावरती जन्मतारीख असेल तर त्याच्या आधारावरती सुद्धा अर्ज करता येणार आहे। तर बघा ही झाली कागदपत्रे। आता आपण अर्ज कसा कुठे करायचा आहे त्याची माहिती देतो, परंतु पात्रता लक्षात घ्या। बघा ज्येष्ठ नागरिकांना पहिलेच पात्रता तुमचं वय 60 वर्षांच्या पुढे असायला पाहिजे, दुसरी पात्रता तुमचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असायला पाहिजे, तिसरी पात्रता घरामधील कोणताही सदस्य सरकारी सेवेमध्ये रुजून असायला पाहिजे किंवा सध्याच्या स्थितीला त्याची रिटायरमेंट झालेली नसायला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचे शेवटची 4थी पात्रता म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असायला पाहिजे। बघा या 4 पात्रतांच्या आधारावरती या ठिकाणी तुम्हाला 10 वस्तूंचा लाभ, 5,000च्या पेन्शनचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। आता झाल्या पात्रता, आपण अगोदर कागदपत्रे बघितली, आता आपण पात्रता बघितलेली आहे। आता आपण अर्ज कुठे कसा करायचा आहे त्याची माहिती सुद्धा देतच आहे, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, हा अर्ज करण्यासाठी तुम्हाला 1 रुपया सुद्धा लागणार नाही, कारण अर्जाचे पैसे सुद्धा सरकार देणार आहे। जिथून तुम्ही अर्ज भरणार आहे त्यांना अर्ज भरतानाच हे पैसे सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। त्यामुळे सर्व ज्येष्ठ नागरिकांनी हा अर्ज करून टाकायचा आहे, कारण भरपूर ज्येष्ठ नागरिकांना वाटतं की या ठिकाणी योजना सुरू होत असतात परंतु सर्वांना लाभ मिळत नाही। बघा ज्येष्ठ नागरिकांना योजना हा लाभ मिळण्यासाठी सुरू केलेली असते, परंतु तुम्ही अर्ज न केल्यामुळे तुम्हाला लाभच मिळणार नाही। अर्ज करून बघायचा आणि या ठिकाणी लाभ मिळाला तर मिळाला, नाही मिळाला तर नाही मिळाला। त्याच्यामुळे एक काम करायचं आहे, आपल्या हातामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या आपण करणं गरजेचं आहे। अर्ज भरण्यासाठी 1 रुपया सुद्धा लागणार नाही, त्यामुळे सर्व ज्येष्ठ नागरिकांनी हा अर्ज भरायचा आहे, 100% भरायचा आहे। तर हा अर्ज कसा भरायचा आहे, याची अंतिम मुदत काय आहे याची माहिती सुद्धा देणार आहे। त्याच्या अगोदर या 10 वस्तूंची यादी वाचून दाखवतो। तर बघा ज्येष्ठ नागरिकांना पहिली जी वस्तू दिली जाणार आहे तर ती पहिली वस्तू म्हणजे तुम्हाला बीपी असेल, शुगर असेल तर या बीपी आणि शुगरच्या गोळ्या सरकारच्या माध्यमातून तुम्हाला दिल्या जाणार आहेत। दुसरी वस्तू म्हणजे तुम्हाला जर काही ऑपरेशन करायचं असेल, मोठी सर्जरी असेल तर तुम्हाला 5 लाख रुपयापर्यंत सरकारच्या माध्यमातून ऑपरेशनचा खर्च, सर्जरीचा खर्च सरकार देणार आहे। तिसरी वस्तू म्हणजे तुम्हाला एका गावाहून दुसऱ्या गावाला जायचं असेल तर तुम्हाला एसटी मध्ये सवलत दिली जाणार आहे। चौथी वस्तू म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला जर घर नसेल तर तुम्हाला नवीन वर्षामध्ये घरकुल योजनेचा लाभ देऊन तुम्हाला घर मिळणार आहे। 5वी वस्तू म्हणजे जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर त्या रेशन कार्डवरती सरकारच्या माध्यमातून पैसे सुद्धा मिळणार आहेत। गहू तांदळासोबत पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यानंतर पुढची 6वी वस्तू म्हणजे ज्येष्ठ नागरिक शेतकरी असतील तर त्यांना नमो पीएमचा हप्ता मिळत राहिला आणि त्यांना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून अनुदान
अनुदान सुद्धा मिळत राहणार आहे. त्यानंतर पुढची 7वी वस्तू म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना जर विहीर नसेल, शेती असेल, विहीर नसेल तर त्या विहिरीसाठी अनुदान मिळणार आहे. कांदे चाळ असेल अशा सर्व गोष्टींसाठी अनुदान मिळणार आहे. त्यासोबत ज्येष्ठ नागरिकांना जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर तुमच्या मुलामुलींना शिक्षणामध्ये सवलत दिली जाणार आहे. एकंदरीत 10 वस्तू सर्व ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहेत. बघा, ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला बँकेमध्ये आरक्षित खुर्च्या ठेवण्यात येणार आहेत. रेल्वेचं तिकीट काढायचं असेल तर त्या तिकीट क्षेत्रामध्ये सुद्धा आरक्षित खिडकी ठेवण्यात येणार आहे. तर बघा, ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीनुसार राज्यातील सर्व नागरिकांना सक्षम बनवण्याचं काम सुरू आहे. लवकरच या योजनेचे अर्ज सुरू होत